सातारा शहरातील आणि सातारा जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी आलेले आहेत. या सर्वांमध्ये झालेलं दृश्य पाहता एक नवा विचार महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणात गेलेलं काम सातारा जिल्ह्यातून झालेलं आहे. अण्णाभाऊंची जयंती, बाबासाहेबांची जयंती एवढी मोठी होणार त्यामध्ये तीन मात्र शंका नाही. आणि आज आंबेडकरवादी बौद्ध आणि मातंग एकत्र येऊन एक नवा अध्याय घडवणार आहे. यासाठी आजची झालेल्या मिटिंगला आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. त्या मिटिंगच्या निमित्तानं पल्लवीताई साठे पाटोळे ह्या डॉक्टर आहेत. त्यांच्याकडं खऱ्या अर्थानं आज जिल्ह्याच्या त्या समितीच्या अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रं दिलेली आहेत. आणि ही सूत्रं जेव्हा एका महिलेकडे जातात तेव्हा आपल्याला ज्ञात आहे की ह्या देशाची सूत्रं जेव्हा इंदिरा गांधीकडे गेली तेव्हा हा देश जगात महासत्ता होण्याच्या दिशेने पाऊल टाकला होता. आणि एक आयरन लेडी म्हणून तिचं नाव जगाच्या इतिहासात नोंदवलेलं आहे. तसंच पल्लवीताईंचं सुद्धा आज तुमच्याकडे काही जबाबदारी राहिली आहे. उद्याची आयरन लेडी आणि आंबेडकर चळवळीमध्ये खंत नेतृत्व म्हणून आज जन्माला येईल. जेव्हा महिला पुढे येतात तेव्हा चळवळ खऱ्या अर्थानं पूर्णत्वाकडे जाते आणि चळवळीचा विचार आहे, चळवळीची ध्येय आहे ती सक्षम होतात. आणि ती ध्येय आम्ही सगळे दादा असेल, असेल चंद्रकांताचा गणेश असेल, आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. आणि आम्ही त्यांना विश्वास दिला आहे की जिथं कमी तिथं आम्ही, तुम्ही काही सांगा तन मन धन तिथं जाणार. पण जयंती ही जयंती झाली पाहिजे, ती अशी झाली पाहिजे की महाराष्ट्रानं सातारा जिल्ह्याचं आदर्श घेतला पाहिजे. आणि तो आदर्श महाराष्ट्रामध्ये सोडूया. आणि इथं जे पिकणार आहे तेच भाजी भारतभर आणि महाराष्ट्रावर विकली जाणार आहे. आणि जातीवादीच्या कानपाडीत असा टोला देऊया की येणाऱ्या काळामध्ये जातीवादी म्हणून आमच्या नादाला लागणार नाही. जय भीम, जय लहुजी. आज आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंतीनिमित्त समिती स्थापन केली. आणि त्या समितीमध्ये माझ्या सर्व मार्गदर्शकांनी, माझ्या सर्व बंधू भगिनींनी माझ्यावर जी जबाबदारी दिली निश्चितच मी त्यांच्या विश्वासास पात्र ठरेन. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मला हे अध्यक्षपद भूषवता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजाप्रती आपण मी ह्या समितीचा एक लोगो स्वतः तयार केलेला आहे की ही समिती आपली व्यापक पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाणार आहे. दुसरी गोष्ट ह्या समितीचा मी एक लोगो ठरवलेला आहे, तो म्हणजे सर्व धर्म समभाव. या आधारे आपण ही जयंती मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करू, जयंती उत्सव साजरा करू. आणि मी अगदी आता मला आयर्न लेडी म्हणून त्या लेवलला ज्याप्रमाणे बापूंनी मला सांगितलं की जशी भारताची पंतप्रधान म्हणून जसं माननीय इंदिरा गांधींनी काम केलं, तसंच बापू मी तुम्हाला सांगते की मी हट्ट धरीन की माझी जिथं त्रुटी असेल तिथं तुम्ही मला मार्गदर्शन करा. आणि मी अगदी हक्कानं तुमच्याकडे येऊन तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी एका मतानं, एका संघानं, एका विचारानं हा जयंती उत्सव साजरा करू. जय भीम, जय संविधान, जय लहुजी.